बातम्यांमध्ये युद्धाची, संकटाची चर्चा आणि बघता बघता शेअर बाजार कोसळायला लागतो. अशा वेळी एक गुंतवणूकदार म्हणून नेमकं काय करायचं? घाबरून सगळं विकून टाकायचं की शांत राहायचं? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर गोष्ट आहे राहुलची, एका अतिशय शिस्तबद्ध गुंतवणूकदाराची. पण जेव्हा मार्केटमध्ये मोठी घसरण होते ना, तेव्हा तो सापडतो एका मोठ्या द्विधेत. सगळीकडे नकारात्मक वातावरण आणि मोबाईलवरचं ते लाल रंगाचं सेल बटन जणू काही त्याला सतत खुणावत असतं. ती तारीख होती 24 फेब्रुवारी 2022. रशिया युक्रेनवर हल्ला करतो आणि एकाच दिवसात भारतीय बाजार तब्बल 5% कोसळतो. विचार करा, राहुलने गेली 8 वर्ष मोठ्या मेहनतीने एक एक करून आपला पोर्टफोलिओ उभा केला होता. आणि फक्त एका दिवसात त्याच्या पोर्टफोलिओमध्ये तब्बल 12 लाख रुपयांचं नुकसान दिसत होतं. हो, अर्थातच हे कागदावरचं नुकसान होतं, पण आकडा खूप मोठा आणि खरंच भीतीदायक होता. आणि मग काय, त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर तर मेसेजेसचा अक्षरशः पाऊस पडत होता. अरे, सगळं विकून टाक, परिस्थिती आणखी बिघडणार आहे, कॅशमध्ये राहा, हेच शहाणपण आहे, भाऊ तिसरं महायुद्ध सुरू होतंय. इतकंच काय, त्याच्या मेहुण्याने तर स्वतःच्या पोर्टफोलिओमधली 50-60% इक्विटी विकून टाकली होती. आणि राहुललाही तोच सल्ला देत होता. माहितीये, प्रत्येक संकटाच्या वेळी ना एक गोष्ट हमखास वाटते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. पण खरंच तसं असतं का? चला, जरा इतिहासात डोकावून पाहूया. हे बघा, इथे एक पॅटर्न दिसतोय, अगदी स्पष्ट. 1998चं रशियन कर्ज संकट असो, 2001चा 9/11 हल्ला, 2008चा मुंबई हल्ला किंवा अगदी अलीकडचं कोविड संकट. प्रत्येक वेळी काय झालं? मार्केट जोरात कोसळलं, पण काही महिन्यातच ते सावरलं सुद्धा. आणि फक्त सावरलं नाही, तर पुढे जाऊन नवीन उच्चांकही गाठले. रशिया युक्रेन युद्धानंतरही अगदी हेच झालं. बाजार पडला, पण नंतर त्याने काय मोठी उसळी घेतली. मग प्रश्न पडतो की असं का होतं? मार्केट हे धक्के पचवून पुन्हा उभं कसं राहतं? बरं, याचं उत्तर दडलंय भावना विरुद्ध अर्थव्यवस्थेची मूळ संरचना यात. चला समजून घेऊया हे नेमकं कसं घडतं. तर मुद्दा अगदी सोपा आहे. भूराजकीय संकट म्हणजे समजा भावनांवर आधारित धक्के. यामुळे भीती पसरते, बातम्यांचे मथडे तयार होतात आणि बाजारात तात्पुरती अस्थिरता येते. पण या उलट 2008 सारखं आर्थिक संकट हा होता संरचनात्मक धक्का. म्हणजे जिथे अर्थव्यवस्थेच्या मूळ पायालाच, जसं की बँकिंग सिस्टमला धक्का लागतो. भूराजकीय संकटात कंपन्यांचा मूळ व्यवसाय तो सहसा थांबत नाही. आणि हेच तर इथे दिसतंय. रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं, पण म्हणून काय TCSने सॉफ्टवेअर बनवणं थांबवलं का? नाही. ICICI बँकेने कर्ज देणं बंद केलं? अजिबात नाही. किंवा एशियन पेंट्सने रंग विकणं थांबवलं? नाहीच. सांगायचा मुद्दा हा की कॉर्पोरेट इंडिया परिस्थितीशी जुळवून घेतं आणि आपलं काम सुरूच ठेवतं. अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर चालूच राहते. पण जे गुंतवणूकदार भावनांच्या आहारी जातात, त्यांना याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. घाबरून घेतलेला फक्त एक निर्णय त्यांना एका अशा चक्रात अडकवतो जिथून बाहेर पडणं मुश्किल होतं आणि हाती राहतं ते फक्त नुकसान. याला पॅनिक प्लेबुक म्हणता येईल. हे एक 3 अंकी नाटक आहे जणू. पहिला अंक पॅनिक सेल, मार्केट पडलेलं बघून आणखी नुकसानीच्या भीतीने सगळं विकून टाकणं. दुसरा अंक स्तब्ध प्रतीक्षा. आता कॅश घेऊन बाजूला बसायचं आणि गोष्टी स्थिर होण्याची वाट बघायची, जी स्पष्टता कधीच येत नाही. आणि तिसरा, शेवटचा अंक वेदनादायी नुकसान. मार्केट पुन्हा वर जातं आणि तेव्हा कळतं की आपण रिकव्हरीची अख्खी ट्रेनच मिस केली आहे. कोविडचं उदाहरण तर अगदी डोळे उघडणारे आहे. ज्यांनी मार्च 20 मध्ये घाबरून विकलं आणि परिस्थिती सुरक्षित वाटण्याची वाट बघत राहिले, त्यांनी काय गमावलं माहितीये? जवळपास 84% एक मोठीच्या मोठी रॅली. गुंतवणुकीमध्ये निश्चिततेची वाट पाहणं किती महाग पडू शकतं हे यावरूनच दिसतं. ठीक आहे, मग या समस्येवर उपाय काय? उत्तर आहे एका सिस्टमचं, एका प्रणालीचं पालन करणं. एक शिस्तबद्ध दृष्टिकोन संकटाचं संधीत रूपांतर कसं करतो ते आता आपण पाहूया. चला, पुन्हा एकदा राहुलकडे येऊया. आठवतंय, बाजारात जेव्हा सगळं शांत होतं, तेव्हा त्याने आपल्या पोर्टफोलिओसाठी एक लक्ष्य ठरवलं होतं. 65% इक्विटी आणि 35% डेट. ही त्याची साधी, सरळ, पूर्वनियोजित रणनीती होती. पण मार्केट कोसळल्यावर काय झालं? त्याच्या पोर्टफोलिओचं बॅलन्स बिघडलं. इक्विटीचं प्रमाण 65%वरून घसरून 58%वर आलं आणि आता त्याच्या सिस्टमने त्याला एक स्पष्ट सिग्नल दिला. काय?
बॅलन्स परत जागेवर आणण्यासाठी स्वस्तात मिळालेली इक्विटी खरेदी कर. म्हणजे भावनांच्या पूर्णपणे विरोधात जाऊन फक्त आणि फक्त सिस्टमनुसार निर्णय घे. खरं तर ही एक खूपच सोपी आणि प्रभावी फ्रेमवर्क आहे. संकटाच्या आधीच आपली रणनीती ठरून ठेवा, संकटाच्या वेळी बातम्या बंद करा आणि फक्त आपल्या सिस्टेमचं पालन करा, अगदी यांत्रिकपणे. आणि संकट टळल्यावर परिणामाचं नाही तर आपल्या प्रक्रियेचं मूल्यांकन करा, की आपण ठरवलेल्या नियमांना चिकटून राहिलो की नाही. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. गुंतवणुकीमधली खरी जोखीम ती नाहीये जी आपल्याला वाटते. मग खरी जोखीम आहे तरी काय? चला तेच समजून घेऊया. बघा, मार्केट वर खाली होणं म्हणजे तात्पुरती घसरण ही जोखीम नाहीये. त्याला व्होलॅटिलिटी किंवा अस्थिरता म्हणतात. खरी जोखीम आहे पर्मनंट कॅपिटल लॉस. म्हणजे काय? तर घाबरून कमी किमतीत विकून टाकणं आणि त्या तोट्याला कायमस्वरूपी लॉक करून टाकणं. एकदा हे केलं की तुम्ही बाजाराच्या रिकव्हरीमधून कायमचे बाहेर फेकल्या जाता. आणि आता राहुलच्या कथेचा शेवट. 18 महिन्यांनंतर काय चित्र होतं? राहुल, ज्याने शिस्तीने आपल्या सिस्टमचा पालन केला, त्याचा पोर्टफोलिओ तब्बल 25% वाढला होता. त्याने संपूर्ण रिकव्हरीचा फायदा घेतला. आणि दुसरीकडे त्याचा मेहुणा, जो घाबरून विकून बसला होता, तो अजूनही कॅशमध्येच होता आणि त्याने संपूर्ण रिकव्हरी गमावली होती. हे वाक्य आहे ना, ते ह्या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. बातम्या ओरडणं कधीच थांबवणार नाहीत. पण ज्या पोर्टफोलिओने शिस्त पाळलीये, तो पोर्टफोलिओ त्या बातम्यांकडे ऐकणंच बंद करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जग नेहमीच धोकादायक वाटेल, नेहमीच अनिश्चितता असेल आणि नेमक्या याच वेळी आपली गुंतवणूक, आपला पोर्टफोलिओ कंटाळवाणा असायला हवा. हो, कंटाळवाणा. गोंधळात शांत आणि शिस्तबद्ध राहणं हीच तर यशाची गुरुकिल्ली आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. पुढच्या वेळी जेव्हा बातम्यांचे मथळे संकटाची वर्दी देतील, तेव्हा त्या आवाजाला तोंड देण्यासाठी आपली गुंतवणूक रणनीती तयार आहे का? नक्की विचार करा.